नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला आहे। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीक विमा रक्कम आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा, नमो शेतकरी, पीएम किसान योजनेचे हप्ते जमा होणार, कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आणि कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार हे तुम्हाला आता शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता फक्त लक्षपूर्वक पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला A to Z माहिती सविस्तरपणे समजून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला। याच कारणामुळे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता सुद्धा देण्याची वेळ आलेली आहे आणि वाटपाला सुरुवात सुद्धा केलेली आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तर ही घोषणा केली, परंतु नरेंद्र मोदी साहेबांनी देखील तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली। ते सुद्धा म्हटले की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्यासोबतच पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे सुद्धा 2000 रुपये या ठिकाणी पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे। तसेच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम सुद्धा जमा होणार आहे। आता आपण A to Z माहिती सविस्तरपणे समजून घेऊया। कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आणि खऱ्या अर्थानं नेमके आता सरकारच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम सोडण्याचे आदेश देण्यामध्ये आलेले आहेत। सविस्तरपणे आता शेतकरी बांधवांनो पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे फक्त आता तुम्ही लक्षपूर्वक पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता तसेच पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता व 2022 म्हणजेच की 2021 पासून ते 2025 पर्यंतचा रखडलेला पीक विमा पहिल्याच टप्प्यामध्ये म्हणजेच की आजपासूनच शेतकरी बांधवांनो पूर्णपणे या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। कोणते जिल्हे आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, फक्त या 5 म्हणजेच की महत्त्वाच्या बँकेत जर का तुमचे खाते असतील तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। अन्यथा जर का या बँकेपैकी तुमच्या एकाही बँकेमध्ये खाते नसेल तर शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे कोणत्या महत्त्वाच्या 5 बँका आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। आता लक्षपूर्वक पाहत चला शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलं की फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। कशाची रक्कम, तर पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, त्यासोबत 10व्या हप्त्याचे 2000 रुपये, त्यासोबत पीक विमा रक्कम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आता अनेक शेतकरी बांधवांच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की पीक विमा रक्कम कशा प्रकारे आणि किती मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री साहेबांनी म्हणजेच की घोषणा केल्याप्रमाणे 17,500 रुपये हेक्टरी या ठिकाणी दिली जाणार आहे आणि काही शेतकरी बांधवांना तर या म्हणजेच की वेगवेगळी रक्कम दिली जाणार आहे। 20,000 रुपये मिळेल, काहींना 25,000 रुपये मिळेल, काहींना 27,000 रुपये मिळेल, तर काहींना यापेक्षाही जास्त म्हणजेच की 30-35,000 रुपये रक्कम सुद्धा पीक विम्याची या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजेच की तुमच्या हेक्टरी प्रमाणे या ठिकाणी तुमच्या खात्यावरती रक्कम देण्यामध्ये येणार आहे, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 24व्या हप्त्याचे 2000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। तर आता चला सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो आपण हे जाणून घेऊया की यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणती कामे करायची आहेत आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो जर का या 5 बँकेत
बँकेपैकी तुमचं एकाही बँकेमध्ये खाते नसतील तर शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्या बँकेचं नाव या बँकेमध्ये येतंय का, तुमच्या म्हणजेच की या बँकेपैकी तुमच्या म्हणजेच की खाते आहे का, हे सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे. त्यानंतर आपण लगेच हे देखील पाहूया की कोणते म्हणजेच की जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भाऊ बर्ने यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की आता आम्ही पहिल्याच टप्प्यामध्ये इतकी मोठी एकत्रपणे योजनांची रक्कम देत आहोत. त्यामुळे आता शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये. पहिल्या टप्प्यामध्ये आता शेतकरी बांधवांनो निवडणूक जिल्हे म्हणजेच की शेतकरी बांधवांनो या 17 जिल्ह्यांची निवड करण्यामध्ये आलेली आहे. जर का या 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम, पीएम किसान योजनेचा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे एकत्र 2 हप्ते म्हणजेच की हे 4,000 रुपये, पीएमचे 2,000 रुपये आणि तुमच्या हेक्टरी प्रमाणे तुम्हाला पीक विमा या ठिकाणी काहींना 17,000 रुपये मिळेल, काहींना 17.5 मिळेल, तर काहींना यापेक्षाही जास्त रक्कम या ठिकाणी मिळणार आहे. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपण हे जाणून घेऊया की नेमकी कोणत्या बँकेमध्ये नेमकी पैसे जमा होणार आहेत आणि त्यानंतर आपण लगेच कोणती शेतकरी बांधव पात्र होण्यासाठी कामे करायची आहेत ते जाणून घेऊया. आणि त्यानंतर आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा शेतकरी बांधवांनो पाहणार आहोत. आणि जिल्ह्यांची यादी पाहिल्यानंतर शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा कळेल की तुमच्या खात्यावरती रक्कम नेमकी केव्हा जमा होणार आहे. त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती बँक आहे बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडिया मध्ये जर का तुमचे खाते असतील, बँक ऑफ इंडिया म्हणजेच की तुम्ही यामध्ये जर का खाते खोललेली असतील तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर महत्त्वाची दुसरी बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया. या बँकेमध्ये जर का खाते असतील तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर महत्त्वाची तिसरी बँक शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक पाहत चला, स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच की शेतकरी बांधवांनो SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जर का खाते असतील तर काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरची लास्ट बँक म्हणजेच की शेतकरी बांधवांनो पोस्ट ऑफिस बँक. या बँकेत जर का तुमचे खाते असतील तरी सुद्धा तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो या होत्या महत्त्वाच्या बँका. आता आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आणि नेमकी कोणते म्हणजेच की शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार हे जाणून घेऊया. आणि त्यानंतर लगेच आपण शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांची यादी सुद्धा जाणून घेऊया. त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला. जर का जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी करण्याची गरज नाही, चिंता करण्याची गरज नाहीये. पूर्णपणे रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणती शेतकरी बांधव पात्र असणार. तर पहा, ज्या शेतकरी बांधवांनो पीक विमा 2021 पासून 2025 मध्ये कधी भरलेला असेल तर शेतकरी बांधवांनो असे शेतकरी बांधव पीक विम्यासाठी पात्र असणार आहेत. त्यासोबत नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार. तर पहा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना नमोचे मागील हप्ते जमा झालेत, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा म्हणजेच आताच काही मागील दिवसांपूर्वी 23वा हप्ता जमा झालाय असे शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत. त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांना नमोचे मागील हप्ते म्हणजेच की शेतकरी बांधवांनो 8वा हप्ता असेल, 7वा हप्ता असेल, जर का तुमच्या खात्यावरती जमा झालेला असेल तरच तुम्हाला या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो आपण डायरेक्टली जिल्ह्यांची यादी पाहूया. जर का या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. तर आता चला जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया. 17 जिल्ह्यांची नावे म्हणजेच की यादी सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यासाठी देण्यामध्ये आलेली आहे. जर का या 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसली आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे गडचिरोली, गोंदिया, हिंगोली. गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील शेतकरी असाल या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो अहमदनगर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता तसेच पीएमचा 24वा हप्ता आणि पीक विमा रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे अकोला. अकोला मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्ही सुद्धा कसलीही काळजी किंवा चिंता करू नका. अकोला मधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती
खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची, 10व्या हप्त्याची, पीएमच्या 24व्या हप्त्याची व पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती बीड। अमरावती बीड मधील शेतकरी असाल, अमरावती बीड मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत आता खऱ्या अर्थानं सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर। जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, पालघर या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। नागपूर, नाशिक, नांदेड, नंदुरबार, नागपूर, नाशिक, नांदेड, नंदुरबार मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। पुणे, उस्मानाबाद या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।